नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे नवीन अशा व्हिडिओमध्ये. मित्रांनो, जीसीसी टीव्हीसी टायपिंग परीक्षा अगदी तोंडावरती आलेली असताना अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की सर आमची स्पीड काही वाढत नाही, मग ती कशी वाढवावी. मित्रांनो, यापूर्वी देखील आपण बऱ्याचशा व्हिडिओ या स्पीडवरती घेऊन आलेलो आहोत किंवा अपलोड केलेले आहेत. अजूनही तुम्ही त्या पाहिलेल्या नसतील तर त्या सुद्धा पाहून घ्या, कारण पुन्हा प्रश्न तोच आहे आणि सोल्युशन मात्र त्याचं तेच असणार आहे, वेगळं नसणार आहे. थोडेफार काही चेंजेस असतील, कारण प्रत्येक वेळी अनुभवानुसार काही ना काही गोष्टी बदलत असतात. अगदी त्याच पद्धतीने प्रश्न तोच आहे, स्पीड कशी वाढवावी, आणि उत्तरही तेच बहुतेक असावं. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या कुठेतरी फायद्याचा राहणार आहे, ज्यामध्ये तुमचं स्पीड कसं वाढेल यावरतीच आपण गायडन्स केलेला आहे. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की स्पीड का वाढत नाही. कारण जर आपलं स्पीड वाढवायचं असेल तर मुळात ते का वाढत नाही हे समजणं खूप गरजेचं आहे. एखादा विद्यार्थी म्हणेल, सर मी काम चांगलं करतो पण माझं स्पीड वाढत नाही, असं बिलकुल होणार नाही. काही ना काही त्याच्या पाठीमागं कारण असणार आहे. स्पीड इनक्रीज ऍक्च्युअल मेथड काय आहे, स्पीड कसं वाढतं त्याची मेथड काय आहे का आहे, आणि 20 शब्द प्रति मिनिट ते 40 शब्द प्रति मिनिटचा काही रोड मॅप आहे का? बिलकुल आहे मित्रांनो. डेली प्रॅक्टिस फॉर्म्युला काय आहे, एक्झामची स्ट्रॅटेजी काय आहे, सर्वच्या सर्व गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये बोललेलो आहोत. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा. खूप साऱ्या गोष्टी आज आपण सांगणार आहोत. सर्वात मोठी विद्यार्थ्यांचा एकच प्रॉब्लेम आहे, मी दररोज सर प्रॅक्टिस करतोय पण स्पीड वाढत नाही. बरोबर, का वाढत नाही हेच आपण पाहणार आहोत. दुसरा प्रश्न असतो असा विद्यार्थ्यांचा की सुरुवातीला सर स्पीड वाढतीये, अचानक मधात येऊन थांबतीये. म्हणजेच काय, सुरुवातीला आम्ही 2 महिने सुरुवात प्रॅक्टिस केली, चांगली प्रॅक्टिस करत असताना स्पीड वाढत होती चांगली, आणि अचानक आता स्पीड थांबलीये, ती कमीही येत नाहीये, ती वाढतही नाहीये. याच प्रोसेसला म्हणतात टायपिंग स्पीड वॉल. एक भिंत उभी राहिलेली आहे, एक वॉल मध्ये उभी राहिलेली आहे, आणि याच भिंतीला सामोरं कसं जायचं, यालाच कसं क्रॉस करायचं, सर्वच गोष्टी आज आपण बोलणार आहोत. स्पीड का वाढत नाही याची खरं तर खूप सारी कारणं आहेत मित्रांनो. यामधून मी काही 6 कारणं शोधलेली आहेत. तशी खूप सारी आहेत, कारण प्रत्येक विद्यार्थ्याचा अनालिसिस हा वेगळा आहे. आणि एवढं लक्षात ठेवा मित्रांनो, मी रॅन्डम अनालिसिस कधीच करत नाही. मी प्रत्येक विद्यार्थ्याचा लाईव्ह अभ्यास करतो, त्याच्यानंतर त्याचं अनालिसिस करतो, आणि त्याच्याच नंतर तुमच्या पुढे मी कोणता तरी व्हिडिओ घेऊन येतो. मी रॅन्डम आजपर्यंत आलेलो नाही. तुम्ही आपला चॅनलच्या कमेंट बॉक्स जर चेक केला ना, एकही निगेटिव्ह कमेंट नाही, कारण त्याचं तेवढंच आहे की आपण अभ्यासपूर्वक व्हिडिओ बनवतो, कधीही कोणतीही फेक व्हिडिओ घेऊन येत नाही. तशा खूप साऱ्या या प्लॅटफॉर्म वरती व्हिडिओ आहेत की 120 स्पीड बनवा एका महिन्यामध्ये, हे पॉसिबल नाहीये मित्रांनो. खूप साऱ्या गोष्टी आहेत, आपण फेक कधीही घेऊन येत नाही. जे काही आहे ते ऍक्च्युअल, जे काही आहे ते रिअल अनालिसिस करून आपण पुढे आहे. मग स्पीड न वाढण्याचं कारण काय, तर सर्वात पहिली गोष्ट आहे, विद्यार्थी खूप फास्ट टाईप करण्याचा प्रयत्न करतात. ज्या दिवशी पहिल्यांदा तो विद्यार्थी क्लासमध्ये एंटर करतो त्यावेळेस काही विद्यार्थी तिथे जुने असतात, ते विद्यार्थी एवढे फास्ट टाईप करत असतात, खटखट खटखट खटखट. मग याला जरा थोडासा, बरोबर आहे ना, हवा चढते हवा येते, मग त्याचं म्हणणं असतं की माझंही स्पीड तेवढंच गेलं पाहिजे. मग परिणाम पहिल्या दिवशी तो चुकतो, जिथे त्याला योग्य गायडन्स मिळणं गरजेचं असतं, कन्सेप्ट त्याच्या क्लिअर होणं गरजेचं असतं की दादा अगोदर आपल्याला अॅक्युरेसी वरती लक्ष द्यायचं आहे, नंतर स्पीड. मात्र पहिल्या दिवशी त्याचं लक्ष असतं फक्त फास्ट टाईप करणं, स्पीड करणं. परिणाम पुढे तो पूर्ण लेसन सर्वच्या सर्व फास्ट टाईप करत राहतो, चुकीचे करत राहतो, बॅकस्पेस मारत राहतो, अॅक्युरेसी त्याची कमी होत राहते, आणि सतत त्याला कीबोर्ड कडे पाहावं लागत असतं. कारण या एक वेळ या गोष्टी चुकल्या की पुन्हा सतत 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 त्या चुकत जातात,
अगदी त्याच्या मुवमेंट, ज्या बोटांच्या हालचाली आहेत त्या सुद्धा चुकीच्या घडत जातात, कारण योग्य गायडन्स सुरुवातीलाच मिळालेला नसतो. तो रॅन्डम प्रॅक्टिस करत असतो आणि स्वतः रोजची मेजरमेंट करत नाही. मित्रांनो, रोजची रोज स्वतःची मेजरमेंट करा, स्वतःचा अनालिसिस करा. स्वतः जर अनालिसिस नाही केलं तर करणार कोण आपला अनालिसिस? म्हणूनच सर्वात मोठा रूल काय? ॲक्युरेसी, सातत्य आणि स्पीड या 3 गोष्टी आहेत. सगळ्यात अगोदर तुम्ही ॲक्युरेसी वरती या. स्पीडच्या पाठीमागे धावायची कारणच नाहीये. स्पीड हे ऑटोमॅटिकली येणारी गोष्ट आहे, तुम्ही त्याच्या पाठीमागे जायची गरज नाही. जाऊ नका स्पीडच्या पाठीमागे, ही ऑटोमॅटिकली येणार आहे. बरोबर आहे की नाही? फॉर एक्झाम्पल, आपण बँकेमध्ये काही रक्कम ठेवली, व्याज ऑटोमॅटिकली मिळणार आहे, त्याच्यावर इंटरेस्ट जो आहे तो मिळणारच आहे. त्याला आपण पुन्हा जाऊन बँकेत म्हणायची गरज नाहीये मला व्याज द्या व्याज द्या. ते बँकेत एखादी रक्कम ठेवली ऑटोमॅटिकली येणार आहे. त्याच पद्धतीनं ॲक्युरेसी वरती लक्ष जर दिलं, एका रिदम मध्ये तुम्ही जर टाईप करत राहिला तर स्पीड ऑटोमॅटिकली येणार आहे. याच्यासाठी तुमच्याकडे 3 गोल्डन इरा पाहिजेत: ॲक्युरेसी, सातत्य, स्पीड ऑटोमॅटिकली येणारच आहे. मग खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न असा आहे की 20 शब्द प्रति मिनिट पर्यंत आम्ही येतो, मात्र तिथून पुढे 40 पर्यंत जायला आम्हाला थोडासा वेळ जातोय किंवा पुढे जातच नाहीये. याच्यासाठी काही सिक्रेट गोष्टी आहेत. सिक्रेट म्हणण्यापेक्षा आपण सगळं तर जगापुढे आणतोय, सिक्रेट म्हणण्याची आवश्यकता नाहीये. 20 ते 25 मध्ये तुमची ॲक्युरेसी ही बनलीच पाहिजे. एवढं लक्षात ठेवायचं, 20 शब्द प्रति मिनिट म्हणजेच पहिले 2 महिने बॅकस्पेस मारायचा नाही, हे ठाम ठेवायचं. चुकून एखाद्या वेळेस बॅकस्पेस गेला, शेवटी आपण माणूस आहोत, काही मशीन नाही, कुठं ना कुठं चूक होणारच आहे. मात्र ठीक आहे, दॅट्स ओके. एखादा बॅकस्पेस मारायची वेळ आली तर ठीक आहे, पण सतत जर बॅकस्पेस मारायचे असतील तर तुम्ही ॲक्युरेसी वरती पुनश्च एकदा लक्ष द्या. फक्त आणि फक्त ॲक्युरेसी तुमची 20 ते 25 मध्ये ॲक्युरेसी 100% असली पाहिजे. कमीत कमी 95% तरी, 95% पेक्षा खाली ॲक्युरेसी असेल तर तुम्ही पुढे जाऊ नका. पुन्हा एकदा त्याच लेसन वरती या, पुन्हा एकदा त्याच लेसन वरती या, पुन्हा एकदा. काही हरकत नाही, काही हरकत नाही. जर तुम्हाला वाटत असेल ना मला चांगली ॲक्युरेसी, चांगलं स्पीड, चांगले मार्क पाहिजेत, याच पद्धतीने चला. एकदा का ॲक्युरेसी झाली की मग 25 ते 30 मध्ये तुम्हाला स्वतःचा एक रिदम बनवायचा आहे, ताल बनवायचा आहे, लय बनवायचा आहे. एका रिदम मध्ये तुम्ही जोपर्यंत प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत स्पीड येत नाही. तुम्ही जर सारखं असं चढ उतार करत असाल तर जमणार नाही. एक रिदम ठेवायचा आणि त्याच रिदम मध्ये चालायचं. ना तुमचं स्पीड वाढवायचं ना कमी करायचं, त्याच रिदम मध्ये चालायचं. आणि हळूहळू ज्यावेळेस तुम्ही 30+ यायला लागता ना स्पीड, हळूच आता तुमचा स्पीड थोडासा पुश करायचा, थोडासा पुश, जास्त करायचा नाही मित्रांनो, एकदम थोडासा पुश करायचा. परिणाम तुम्ही डायरेक्ट एक्झाम साठी तयार झालेला असेल, एवढा मोठा तुमचा जो गॅप आहे तो भरून निघलेला असेल, कारण तुम्ही याच पद्धतीने जर गेलेला असाल तर. मित्रांनो, हा खूप मोठा सिक्रेट आहे, नक्कीच याला फॉलो करा शक्य असेल तर. मुळात स्पीड वॉल म्हणजे काय, 20 वरून 25 पर्यंत येणं सोपं आहे. मी काय म्हणतो, 0 पासून 20 पर्यंत येणं सुद्धा सोपं आहे. 20 वरून 25 पर्यंत येणं सोपं, पण 25 वरून 30-35 पर्यंत जाणं म्हणजे कठीण काम, अतिशय कठीण. आणि 30 वरून 40, अर इथं खरं तुमचं कसोटी लागणार. खरी कसोटी इथंच लागते, कुठं 25च्या पुढे जातच नाही. याच्यासाठी तुम्हाला 3 गोष्टीची आवश्यकता आहे मित्रांनो: ॲक्युरेसी, सातत्य आणि एक रिदम असणं आवश्यक आहे. तरच तुम्ही ती स्पीड वॉल, जी भिंत आहे ती घालवू शकता. नाहीतर तुम्ही याच ट्रॅपमध्ये अडकाल, याच भिंतीच्या अलीकडे राहाल, भिंतीच्या पुढे जाणार नाही. याला स्पीड वॉल असं म्हणतात. मग याच्यासाठी करायचं काय? फक्त स्क्रीनकडे पाहायचं, कीबोर्डकडे पाहायचंच नाही, कीबोर्डकडे पाहायचं नाही. मी असं एक इन्स्टिट्यूट पाहिलं मित्रांनो, खरं तर मला टीका टिप्पणी करायला आवडत नाही मित्रांनो, पण त्यांनी काय केलं होतं, प्रत्येक विद्यार्थ्याची स्क्रीन एका फडक्याने झाकली होती.
आणि त्या विद्यार्थ्यांना स्क्रीनवरती पाहायला चान्सच नव्हता. अरे मग विद्यार्थ्याला स्क्रीनवरती नाही पाहायचं तर मग पाहायचं कुठे? कीबोर्डकडे. आणि कीबोर्डकडे जर पाहून टाईप करायचं असेल तर मग स्पीड वाढेल कसं त्याचं? प्रश्न आहे की नाही? हा, बरोबर आहे ना? बरोबर आहे. मग मित्रांनो स्क्रीनकडे पहा, कीबोर्डकडे पाहायचं नाही. मग हळूहळू स्लो टाईप करा, नंतर फास्ट टाईप करा, पण कीबोर्डकडे पाहणं बंद करा. बंद करा, तर तुम्ही या सगळ्या ट्रॅप मधून बाहेर याल. नाहीतर त्या ट्रॅप मध्ये अडकून राहाल. परिणाम तुमची जी अॅक्युरेसी आहे ती कमी होणार आणि स्पीड कधीच वाढणार नाही. मग अॅक्युरेसी वाढवा. अॅक्युरेसी कमीत कमी 95% पेक्षा अधिक करा. 95% पेक्षा अधिक करा. जर अॅक्युरेसी कमी असेल तर शक्य असेल तर पुन्हा एकदा लेसन करायला घ्या, नाहीतर स्पीड वाढणार नाही. मग याचा फॉर्म्युला काय? दररोज 3 मिनिट काय करायचा? वॉर्मअप करायचा. वॉर्मअप कसा करायचा? ए टू झेड टाईप करायची, सगळे अल्फाबेट्स झेड टू ए. एक 10 वेळा 3 मिनिटांमध्ये जेवढं पॉसिबल आहे तेवढं करायचं. एकही बॅक स्पेस मारायचा नाही. वॉर्मअप झाला पाहिजे. आपला जो हात आहे ते बोट आहे सगळं ए टू झेड, झेड टू ए. चला काय प्रॉब्लेम नाही. 3 मिनिटांमध्ये 10 वेळा होईल, 2 वेळा होईल, 1 वेळा होईल. जेवढ्या वेळा होईल तेवढा करायचं. 20 मिनिटं स्लो प्रॅक्टिस ठेवायची. एकदम स्लो प्रॅक्टिस ठेवायची. त्याच्यानंतर जे काही आपल्याला पुढचे 30 मिनिट आहेत, साधारण पुढच्या 30 मिनिटांमध्ये जेवढं स्पीड पॅसेज करता येतील तेवढे करायचे. 7 मिनिटाचा आहे ना, साधारण 7-21 आपले ऍव्हरेज जेवढे होतील तेवढे प्रॅक्टिस करायचे स्पीड पॅसेजची. जेवढे होतील तेवढे, काय हरकत नाही. बरोबर आहे? साधारण 4-5 स्पीड पॅसेज होऊ शकते. आणि पुढच्या 7 मिनिटांमध्ये ऍक्च्युअल परीक्षेचा स्पीड पॅसेज घ्यायचा. याच्यानंतर स्वतःचा अनालिसिस करायचा. काल काय आपली स्पीड होती, काय गेन झाला, आज कमी झाला की तेवढाच आहे स्टेबल की वाढला. आणि स्वतःला एक मोटिवेशन मिळत राहतं मित्रांनो. ज्यावेळेस जर आपण एका दुसऱ्या स्पीडने जर वाढलो तर थोडं थोडं मोटिवेशन मिळत जातं. याच्यामुळे याच्याकडे खरंच लक्ष देणे गरजेचे आहे. याच्यासाठी तुम्ही 3 राऊंड मध्ये येणं गरजेचं आहे. पहिला, कम्फर्ट झोन मधून बाहेर या. कम्फर्ट झोन जो आहे ना तुमचा, मी दररोज 1 तास प्रॅक्टिस करतोय, दररोज 1 तास प्रॅक्टिस करतोय, ते एक स्पीड बनलेलं आहे तुमचं, एक मेंटली तुम्ही हॅबिट झालेला आहे. कम्फर्ट झोन मध्ये आहात, त्याच्यातून बाहेर पडा आणि टार्गेट ठेवा. मी पुढच्या 5 दिवसांमध्ये 5ने स्पीड वाढवणार आहे. आणि हळूहळू तुमची नॉर्मली स्पीड इन्क्रीज होणारच. जर तुम्ही स्वतःला पुश नाही केलं तर कधीही होणार नाही. त्यामुळेच मित्रांनो काही कॉमन मिस्टेक आहेत त्या सुद्धा आपण इग्नोर करा. बॅकस्पेस घेणं, जास्त घाई करणं, कीबोर्ड कडे जाणं, चुकीचा पॉज घेणं, अचानक स्पीड वाढवणं. आता याकडे खूप गरजेचं आहे लक्ष देणं. कारण अनेक विद्यार्थी करतात काय, परीक्षेमध्ये स्पीड पॅसेज समोर आला ना, पहिल्या 1 सेकंदातच स्पीड असा काही उचलतात आणि घाई होते. घाई जास्त झाली की पहिल्याच 10 सेकंदामध्ये, 20 सेकंदामध्ये काहीतरी चुकीचं घडतं, शब्द चुकतात, बॅकस्पेस मारावे लागतात, आपण तिथं पॅनिक होऊन जातो. परिणाम कीबोर्डकडे पाहावं लागतं आणि नको तिथं पॉज होतो. पॉज घ्या कुठं तुम्हाला जर गरजेचा वाटलाच तर फुल स्टॉप असे पॉज घेऊ शकता. पण कधी गरज असेल तर मग अचानक चुकीचा जर पॉज घेतला तर आपण थांबू. आणि आता मग आपल्याला अचानक स्पीड वाढवल्याशिवाय पर्याय नाही. आणि स्पीड वाढवला तर होणार काय, आपला रिदम चुकणार आहे आणि याच छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपला स्पीड पॅसेज हा राहून जाणार आहे. त्यामुळे मित्रांनो, जर तुम्हाला पुढे नक्कीच या व्हिडिओचा कुठेतरी फायदा होत असेल तर नक्कीच एक लाईक करा. याच्यासाठी तुम्ही काय करणं अपेक्षित आहे, अॅक्युरेसी वाढवणं गरजेचं आहे पहिल्या आठवड्यामध्ये. दुसऱ्या आठवड्यामध्ये कंट्रोल करणं गरजेचं आहे. तिसऱ्या आठवड्यामध्ये जेवढं पॉसिबल आहे तेवढं स्पीड वाढवा. आणि त्याच्यानंतर तुम्ही 4थ्या आठवड्यामध्ये म्हणजे 1 महिन्यामध्ये एक्झाम मोड मध्ये जावा. त्याच्याशिवाय पर्याय नाही. मग 7 मिनिटाची जी काही स्ट्रॅटेजी आहे, कारण आपल्याला स्पीड पॅसेज तर परीक्षेला 7 मिनिटाचाच असणार आहे ना, यामध्ये करायचं काय, पहिले तर 10 सेकंद शांत डोक्याने, कारण आपल्याला पहिले 10 सेकंद मिळणार आहेत काउंटडाऊन. 10 सेकंद पूर्ण जेवढं शक्य आहे ना तेवढा स्पीड पॅसेज पहिला वाचून घ्यायचा. 1 वाक्य वाचता येईल, 2 वाक्य, जेवढं वाचता येईल तेवढं वाचायचं आणि खोल श्वास घ्यायचा आणि कीबोर्ड वरती पूर्ण सेटअप घ्यायचा, कंट्रोल घ्यायचा. आणि पहिल्या 1 मिनिटामध्ये जेवढा कंट्रोल घेऊन आपल्याला रिदम बनवता येईल तेवढा रिदम बनवायचा. आणि पुढच्या 2-3 मिनिटांमध्ये 4 मिनिटापर्यंत एक स्टेबल स्पीड बनवायचं. बरोबर. आणि एक ऍव्हरेज
स्पीड पॅसेज कव्हर करत आणायचा. किती ऍव्हरेज म्हणजे शेवटचे 2-3 ओळी राहिल्या पाहिजेत, आता एवढा ऍव्हरेज आणायचा आणि शेवटचे जे 2 मिनिटं आहेत असा पुश द्यायचा. कारण बरेचसे विद्यार्थी सुरुवातीला पुश देतात आणि नंतर ऍव्हरेज स्पीड बनतात आणि शेवट घायला येतात. आपण तसं नाही करायचं. शेवटच्या 1 किंवा 2 मिनिटांमध्ये पुश द्यायचा. परिणाम तुमचा स्पीड पॅसेज हा 7 मिनिटाच्या अगोदर कंप्लीट झालेला असेल जर या स्ट्रॅटेजीने गेला तर. याच्यासाठी तुम्ही दररोज डेट, तुमचा स्पीड, तुमची ऍक्युरेसी, तुमच्या मिस्टेक आणि टार्गेट ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे मित्रांनो एवढं लक्ष ठेवा, स्पीड काही अचानक येणार नाही, ती एक सिस्टीम आहे आणि थोडी थोडी करतच ती येणार आहे. 20 वरून 22, 22 25, 25 वरून 27, 28, 29, 30 या पद्धतीने येणार आहे. ती एका दिवसात कधीही येणार नाही. त्यामुळे मित्रांनो शेवटपर्यंत याच स्ट्रॅटेजीला फॉलो करा. सध्या तरी आपण इथेच थांबूयात. हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या फायद्याचा असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, एक लाईक करा, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि तुमची आजची स्पीड किती आहे हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. सध्या तरी आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.